नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कायदेमंडळातील द्विग्रही कायदेमंडळ हा जो एक प्रकार आहे या संदर्भातली माहिती पाहणार आहोत. जगातील बहुसंख्य देशांनी आज द्विग्रही कायदेमंडळाचा स्वीकार केलेला आपल्याला दिसून येतो. आपण पाहतो की द्विग्रही कायदेमंडळाचा सुरुवात ही खऱ्या अर्थाने इंग्लंडमध्ये 13व्या शतकामध्ये झालेली आपल्याला दिसून येते. इंग्लंडला लोकशाहीची जननी असे म्हटले जाते. लोकशाहीचा खऱ्या अर्थाने विकास जर कुठं झाला असेल तर तो म्हणजे इंग्लंडमध्ये झाला. आणि नंतरच्या काळामध्ये मग आपण पाहतो की अमेरिकन राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती यासारख्या क्रांत्यांनी या लोकशाहीचा प्रचार आणि प्रसार सर्वत्र जगभर झालेला आपल्याला दिसून येतो. आणि तेव्हापासूनच मग कायदेमंडळाच्या रचनेसंबंधी अनेक देशांनी द्विग्रही कायदेमंडळाचा स्वीकार केलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. आणि म्हणून द्विग्रही कायदेमंडळचा नेमका उदय आणि विकास हा नेमका केव्हा झाला हे आपणाला निश्चितपणे सांगता येत नसले तरी तो टप्प्याटप्प्याने इंग्लंडमध्ये झालेला आपणाला या ठिकाणी दिसून येतो. इंग्लंडमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजेच आपण पाहतो की 7व्या शतकापासून त्या ठिकाणी लोकशाहीचा विकास झालेला आपणाला दिसतो. राजा हा तिथे सार्वभौम होता. इंग्लंडची संपूर्ण सत्ता इंग्लंडच्या राजाच्या हातामध्ये होती. परंतु नंतरच्या काळामध्ये म्हणजेच 11व्या शतकामध्ये आपण पाहतो 1215ला सामान्य लोकांनी त्या ठिकाणी आपल्या काही मागण्या घेऊन आपल्या हक्कासाठी एक लढा दिला आणि त्याची परिणिती पुढे चालून आपण पाहतो की मॅग्ना कार्टा या सनदेमध्ये झाली. आणि मॅग्ना कार्टा या सनदेमध्ये राजाने तेथील सामान्य लोकांना काही अधिकार प्रदान केले. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा अधिकार जर कोणता असेल तर तो म्हणजे हेबियस कॉर्पसचा. आणि त्यामध्ये ज्याला की आपण म्हणतो की अटक का करण्यात आली यासंबंधी प्रच्छा किंवा विचारणा करण्याचा अधिकार या ठिकाणी सामान्य लोकांना प्राप्त झाला. आणि तिथून पुढे मग खऱ्या अर्थाने आपण पाहतो की बिल ऑफ राईट्स असेल किंवा यासारख्या काही नवीन सनदा तिथल्या लोकांना राजाने दिल्या. आणि नंतरच्या काळामध्ये मग आपण पाहतो की 1688ला इंग्लंडमध्ये वैभव क्रांती झाली. आणि या वैभव क्रांतीने इंग्लंडच्या राजाचे जे अधिकार होते ते पूर्णतः काढून घेतले आणि राजाला नाममात्र केले. आणि तेव्हापासून मग इंग्लंडची सार्वभौम सत्ता ही खऱ्या अर्थाने कायदेमंडळामध्ये त्या ठिकाणी आली. आणि मग तेव्हाच खऱ्या अर्थाने तेथील हाऊस ऑफ लॉर्ड्स आणि हाऊस ऑफ कॉमन्स अशा प्रकारचे कायदेमंडळाचे स्वरूप त्या ठिकाणी प्रदान करण्यात आले किंवा प्राप्त झाले. आणि मग तिथून पुढे आपण पाहतो की गेली 700-800 वर्ष इंग्लंडमधील कायदेमंडळ हे सार्वभौम असलेले दिसून येतो. जगातील एकमेव हे असे कायदेमंडळ आहे की ते कोणताही कायदा त्या ठिकाणी करू शकते. इंग्लंडच्या कायदेमंडळाबद्दल असे म्हटले जाते की इंग्लंडचे कायदेमंडळ केवळ स्त्रीचा पुरुष आणि पुरुषाची स्त्री करू शकत नाही, अन्यथा सर्व प्रकारचे कायदे करण्याचा अधिकार किंवा सार्वभौम सत्ता इंग्लंडच्या कायदेमंडळाला प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून मग आपण पाहतो की हाऊस ऑफ लॉर्ड्स आणि हाऊस ऑफ कॉमन्स यांनी मिळून या 2 सभागृहामध्ये आपण पाहतो की इंग्लंडची सार्वभौम सत्ता त्या ठिकाणी आहे. इंग्लंडच्या हाऊस ऑफ कॉमन्सचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा आहे, तर हाऊस ऑफ लॉर्ड्स हे स्थायी सभागृह असलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. त्याच्यानंतर आपण पाहतो की 1774ला अमेरिकेमध्ये राज्यक्रांती झाली. आणि अमेरिकेमध्ये राज्यक्रांती होऊन अमेरिकेने अध्यक्षीय लोकशाही स्वीकारली. आणि तिथेच अमेरिकेने सुद्धा द्विग्रही कायदेमंडळाचा स्वीकार केला.
अमेरिकेमध्ये प्रथम सभागृह किंवा वरिष्ठ सभागृह म्हणून त्या ठिकाणी सिनेट सभागृह आहे आणि द्वितीय सभागृह किंवा कनिष्ठ सभागृह म्हणून हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह यासारखे एक सभागृह आहे. सिनेट सभागृह हे जे आहे तर हे सभागृह आपण पाहतो की याचे मेंबर 100 मेंबर आहे आणि ज्याचा कार्यकाळ आपण पाहतो की 6 वर्षाचा आहे. दर 6 वर्षांनी आपण पाहतो की 1/3 सभासद त्या ठिकाणी रिटायर होत असतात किंवा घरी जात असतात आणि त्यानंतर त्याच्या निवडणुका होत असतात. आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह चा कार्यकाळसुद्धा 2 वर्षाचा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. आणि या पद्धतीने तिथेही सिनेट आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स आपला हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह यासारखे 2 सभागृह असलेले दिसून येतात आणि त्याला काँग्रेस असं म्हणतात. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर भारतामध्ये आपण पाहतो की द्विगृही कायदेमंडळाचा स्वीकार 1919च्या कायद्याने करण्यात आला होता. आणि उमराव सभा आणि सामान्य सभा अशा प्रकारच्या 2 सभांचा स्वीकार ब्रिटिश काळामध्ये झाला. नंतरच्या मग आपण पाहतो की 1935च्या कायद्याने त्या ठिकाणी आपण पाहतो की राज्यसभा आणि लोकसभा अशा प्रकारचे त्याला नाव देण्यात आलं. आणि तिथून पुढे मग आपण पाहतो की भारत देश स्वतंत्र झाल्याच्या नंतरसुद्धा राज्यसभा आणि लोकसभा असे 2 सभागृह या ठिकाणी भारताने सुद्धा स्वीकारलेले आहेत. राज्यसभेमध्ये आपण पाहतो की 250 सभासद असतात, ज्याच्यामध्ये 238 सभासद हे आपण पाहतो की अप्रत्यक्ष मतदानाने त्या ठिकाणी राज्याकडून निवडून दिले जातात आणि 12 सभासदांची नेमणूक हे राष्ट्रपती त्या ठिकाणी करत असतो. आणि हे सभागृह स्थायी सभागृह आहे. दर 2 वर्षांनी याच्यासुद्धा निवडणुका होत असताना आपणाला त्या ठिकाणी सांगता येतील. त्याच्यानंतरचा आपण पाहतो की लोकसभा हे भारताचं कनिष्ठ सभागृह आहे आणि जवळजवळ 552 सभासद त्या ठिकाणी लोकसभेमध्ये असतात. 547 सभासद सध्याच्या परिस्थितीमध्ये 547 मतदारसंघामधून त्या ठिकाणी निवडणुका होत असतात. आणि मग आपण पाहतो की दर 5 वर्षाला या निवडणुका होत असतात. आणि म्हणून राज्यसभा आणि लोकसभा अशा प्रकारचे हे 2 सभागृह आहेत. या दोन्ही सभागृहांना मिळून आपण संसद म्हणतो किंवा त्यालाच आपण कायदेमंडळ म्हणत असतो. तर अशा अर्थाने आपण जर बघितलं तर द्विगृही कायदेमंडळाचा उदय आणि विकास इंग्लंडमध्ये झाला आणि तिथून पुढे हळूहळू मग वेगवेगळ्या देशांनी आज आपण पाहतो की द्विगृही कायदेमंडळाचा स्वीकार केलेला आहे. अशा या द्विगृही कायदेमंडळाच्या स्वीकाराची कारणं नेमकी काय आहे ही सुद्धा पाहणं तितकंच आवश्यक आहे. द्विगृही कायदेमंडळ देशांनी का स्वीकारले तर याचं एक कारण जर आपण बघितलं तर ते म्हणजे पहिलं कारण आपल्याला सांगता येईल ते म्हणजे संघराज्यासाठी आवश्यक आहे. मोठ्या देशांसाठी किंवा संघराज्य ज्या ज्या देशांनी संघराज्य पद्धतीचा स्वीकार केलेला आहे अशा देशांसाठी द्विगृही कायदेमंडळ हे फायद्याचं असतं किंवा आवश्यक ठरतं. याचं कारण म्हणजे संघराज्य म्हटलं की मग केंद्र सरकार आणि घटक सरकार असे 2 सरकारे असतात आणि त्यात मग काही शासनाच्या कामकाजासाठी किंवा प्रशासनाच्या कामकाजासाठी प्रांत सरकारची किंवा घटक सरकारांची त्या ठिकाणी एक प्रकारची निवड किंवा त्या ठिकाणी निर्मिती करण्यात येत असते. आणि ह्या प्रांतांना केंद्रामध्ये योग्य प्रतिनिधित्व मिळावं याच्यासाठी मग एक सभागृह त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. भारताने आपण पाहतो की संघराज्य स्वीकारलं आणि राज्यसभा हे राज्यांना प्रतिनिधित्व करण्यासाठी एक सभागृह तयार केलं आणि जनतेचं प्रतिनिधित्व हे लोकसभेमध्ये त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आणि म्हणून संघराज्यासाठी अशा प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी महत्त्वाची ठरते किंवा फायद्याची ठरते. अमेरिकेमध्ये सुद्धा तशाच पद्धतीने सिनेट हे सभागृह राज्याचं प्रतिनिधित्व करतं आणि रिप्रेझेंटेटिव्ह हे सभागृह जनतेचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करत असतं. आणि म्हणून संघराज्यासाठी द्विगृही कायदेमंडळ हे आवश्यक ठरतं. या कारणानेच आपण पाहतो की द्विगृही कायदेमंडळ स्वीकारण्यात येतं.
दुसरी गोष्ट म्हणजे मोठ्या देशांसाठी सुद्धा हे फायद्याचं असतं. म्हणजे जे देश मोठे असतात त्या देशांमध्ये आपण पाहतो की शासनाच्या व्यवस्थेसाठी किंवा प्रशासनासाठी देशामध्ये काही विभाग पाडले जातात, प्रांत पाडले जातात आणि मग त्या प्रांतांना योग्य प्रतिनिधित्व मिळावं अशा पद्धतीची व्यवस्था ही द्विग्रही कायदे मंडळामध्ये आपल्याला करता येते आणि त्यामधून मग देशाचा किंवा त्या प्रांतांचा विकास करण्यावर द्विग्रही कायदे मंडळ त्या ठिकाणी भर देत असतं आणि म्हणूनसुद्धा द्विग्रही कायदे मंडळ स्वीकारण्याकडे आज जगातील बहुतांश मोठ्या देशांचा कल असलेला आपल्याला दिसतो. याच्यानंतरचं आणखीन एक कारण जर सांगायचं झालं तर ते म्हणजे कार्याचे विभाजन होते. म्हणजेच कामकाज विभागल्या जातं आणि कामकाज विभागून त्या ठिकाणी कामाचा एक प्रकारे ताण कमी करता येतो किंवा आपण पाहतो की कामकाजाचं विभाजन जर केलं तर कामामध्ये एक प्रकारची एक सहजता येत असते. आपण पाहतो की राज्यासंबंधीचे जे काही कायदे आहेत या राज्यासंबंधीच्या कायद्यासंबंधी आपण जर बघितलं तर राज्यसभा हे सभागृह आपल्याला दिसून येतं आणि जनतेच्याच संबंधीचे कायदे जर करायचे असतील तर ते लोकसभेमध्ये त्या ठिकाणी केले जातात आणि म्हणून मग आपण पाहतो की अशा पद्धतीने भारतीय राज्यघटनेमध्ये सुद्धा आपण पाहतो की काही विषय सूची त्या ठिकाणी तयार करून त्या विषयाच्या संदर्भामधले कायदे त्या सभागृहामध्ये प्रथम मांडले जावेत, त्याच्यावर चर्चा व्हावी आणि त्याच्यातून एक प्रकारचं कामाचं विभाजन करावं अशा प्रकारचे संकेत भारतीय राज्यघटनेनं आपल्याला दिलेले आहेत आणि त्या पद्धतीनेच आपण पाहतो की गेली 70 वर्ष भारताचा राज्यकारभार होत असताना आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतरचं आणखीन एक महत्त्वाचं कारण म्हणजे लोकमताचं खऱ्या अर्थाने काय होत असतं, प्रगटीकरण होत असतं. आपण जर बघितलं सभागृह जर 2 असतील तर त्या अर्थाने आपण बघितलं एकच सभागृह असेल तर लोकमत त्या ठिकाणी प्रगट होत नाही, परंतु 2 सभागृह असतील तर लोकमताचं प्रगटीकरण त्या ठिकाणी होत असतं. एका सभागृहामध्ये झालेली चर्चा ही दुसऱ्या सभागृहामध्ये सुद्धा त्याच्यावर चर्चा होत असते आणि चर्चा होऊन खऱ्या अर्थाने लोकांची मतं, लोकांच्या मतांचा विचार किंवा लोकांच्या मतांच्या विचारावर अभ्यास किंवा विचार विनिमय, चर्चा, वाटाघाटी त्या ठिकाणी सभागृहामध्ये ह्या दोन्ही सभागृहामध्ये होत असतात आणि मग त्याच्यातून एक विचार मंथन तयार होत असतं आणि म्हणून खऱ्या अर्थाने 2 सभागृह असतील तर लोकमताचं प्रगटीकरण त्या ठिकाणी करता येते. एकच सभागृह जर असेल तर त्या ठिकाणी ते सभागृह एकाच पद्धतीने कार्य करत असतं आणि म्हणून लोकांच्या खऱ्या अर्थाच्या प्रश्नांना किंवा लोकांच्या खऱ्या इच्छांना त्या ठिकाणी वाव मिळत नाही आणि म्हणून या कारणाने सुद्धा आज आपण पाहतो की जगातील देशांचा कल हा द्विग्रही कायदे मंडळ स्वीकारण्याकडे असलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतरचं आणखीन एक कारण जर बघितलं तर अल्पमताचा विचार होत असतो. म्हणजे 2 सभागृह जर असतील तर अल्पमत जे काही अल्पसंख्याक लोक आहेत, अल्पमतात जे लोक आहेत अशा लोकांना विशेष प्रतिनिधित्व आपल्याला त्या ठिकाणी देता येतं आणि म्हणून मग आपण पाहतो की राज्यसभा असेल किंवा राज्यामधील विधान परिषद असेल अशा प्रकारच्या सभागृहामधून आपण ज्यांना जे अल्पसंख्याक लोक आहेत अशा लोकांना जेव्हा बहुमताच्या पुढे त्या ठिकाणी संधी मिळत नाही तेव्हा अशा लोकांची नेमणूकसुद्धा आपणाला द्वितीय सभागृहामध्ये करता येते आणि या कारणाने सुद्धा आपण पाहतो की द्विग्रही कायदे मंडळ स्वीकारण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. याच्यानंतरचं आणखीन एक महत्त्वाचं कारण जर आपण बघितलं तर ते म्हणजे एकग्रही कायदे मंडळाची हुकुमशाही टाळता येते. एकच सभागृह असेल तर कायदे मंडळाची त्या ठिकाणी हुकुमशाही निर्माण होते, हे आपण यापूर्वी अभ्यासलं आणि म्हणून मग 2 जर सभागृह असतील तर त्या ठिकाणी कोणत्याही सभागृहाची हुकुमशाही निर्माण होऊ शकत नाही. वरिष्ठ सभागृहाने केलेल्या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याचे अधिकार कनिष्ठ सभागृहाला असतात आणि कनिष्ठ सभागृहाने केलेल्या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याचे अधिकार हे वरिष्ठ सभागृहाला असतात आणि म्हणून कायद्याचे एक प्रकारची चिकित्सा किंवा कायद्याची एक प्रकारची चिरफाड करण्याचं कामसुद्धा या 2 सभागृहामध्ये होत असतं आणि त्यातून एक चांगला कायदा निर्माण होत असतो. कोणतंही सभागृह
त्या ठिकाणी हुकुमशाही निर्माण करू शकत नाही किंवा आपला अट्टहास त्या ठिकाणी कायदा निर्मितीचा अट्टहास धरू शकत नाही. आणि जरी का तशा पद्धतीनं एखाद्या सभागृहाने अट्टहास धरला तर त्यामध्ये दुरुस्ती करण्याचं काम दुसरं सभागृह त्या ठिकाणी करत असतं. आणि म्हणूनसुद्धा मग आपण पाहतो की द्विग्रही कायदेमंडळ हे एक चांगलं आहे किंवा तशा पद्धतीचा स्वीकार त्या ठिकाणी करण्यात येतात. त्याच्यानंतरचं आणखीन एक कारण जर आपण बघितलं तर म्हणजे योग्य कायद्याची निर्मिती होत असते. आपण पाहतो की एखाद्या सभागृहाने घाई गडबडीने केलेला कायदा जर एकग्रही सभागृह असेल आणि तो जर तशा पद्धतीने केला तर त्या ठिकाणी आपण पाहतो की मग तो कायदा परिपूर्ण तयार होत नाही, चांगल्या पद्धतीचा कायदा तयार होत नाही. आणि चांगल्या पद्धतीचा कायदा जर त्या ठिकाणी तयार झाला नाही तर त्याच्या मग कायद्याच्या त्रुटी निर्माण होतात आणि त्यामधून मग जनतेला त्रास होत असतो किंवा जनतेचे ज्या काही प्रश्न असतात किंवा जनतेचे जे काही अडीअडचणी असतात त्या अधिक निर्माण होतात. आणि म्हणून योग्य कायदा जर निर्माण करायचा असेल तर सभागृह 2 असले पाहिजे. आणि सभागृह जर 2 असतील तर एका सभागृहाने केलेला कायदा पुन्हा दुसऱ्या सभागृहामध्ये आपण पाहतो की चर्चेला जातो, त्याच्यावर विचारविनिमय होत असतो आणि विचारविनिमयाअंती त्या ठिकाणी त्याच्यामधले असलेले दोष असतील किंवा असलेल्या त्रुटी असतील त्या दूर केल्या जातात आणि दूर करून एक चांगला कायदा जो की समाजासाठी योग्य असेल अशा प्रकारच्या कायद्याची निर्मिती त्या ठिकाणी होत असते. कायदा निर्मितीची प्रक्रिया आपणाला माहितीच आहे. एका सभागृहामध्ये जी प्रक्रिया असते, पहिलं वाचन, दुसरं वाचन, समिती अवस्था आणि तृतीय वाचन, अशा पद्धतीने कायद्याचं वाचन होऊन त्यावर मतदान होते, चर्चा होते आणि चर्चा होऊन तो कायदा दुसऱ्या सभागृहामध्ये पाठवला जातो. आणि त्या ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारे प्रथम द्वितीय वाचन आणि समिती अवस्था आणि तृतीय वाचन झाल्याच्या नंतर या दोन्ही सभागृहांनी पास केलेला कायदा मग आपण पाहतो की राष्ट्रपतीकडे किंवा राष्ट्रप्रमुखाकडे दिला जातो आणि राष्ट्रप्रमुख त्यावर स्वाक्षरी केल्याच्या नंतर त्याचं कायद्यात रूपांतर होतं. म्हणजे चांगला कायदा जर तयार करायचा असेल तर 2 सभागृह असतील तर अशा पद्धतीने कायद्याची निर्मितीसुद्धा होत असते. आणि म्हणून मग आपण पाहतो की यासाठीच आज जगातील देशांनी द्विग्रही कायदेमंडळाचा स्वीकार केलेला आपल्याला दिसतो. याच्यानंतरचं आणखीन एक कारण जर पाहायचं असेल, सर्व वर्गांना किंवा सर्व स्तरातील लोकांना प्रतिनिधित्व मिळत असतं. आपण पाहतो की लोकशाही म्हटलं की मग आपण पाहतो की बहुमताचं शासन असतं. आणि मग बहुमताच्या शासनामध्ये आपण पाहतो जात, धर्म, पंथ, वर्ण, वंश, लिंग यासारख्या काही घटकांचा प्रभाव त्या ठिकाणी पडत असतो. आणि त्यातून मग आपण पाहतो की एक प्रकारचे बहुमत असणारे लोकच त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा निवडून जात असतात किंवा कायदेमंडळामध्ये जात असतात. आणि अल्पसंख्य लोक जे असतील, जे वेगवेगळ्या स्तरातील जे काही लोक असतील त्यांना त्या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळत नाही. आणि अशा वेळेस मग आपण पाहतो की त्या लोकांना योग्य अशा प्रकारचं प्रतिनिधित्व देण्याची तरतूद विशिष्ट देशांनी किंवा काही देशांनी केलेली आपल्याला दिसून येते. भारतीय राज्यघटनेने सुद्धा अशाच प्रकारची तरतूद करून राष्ट्रपतीला विविध क्षेत्रातील 12 तज्ज्ञ लोकांची नेमणूक करण्याचा अधिकार राज्यसभेवर करण्यात आलेला आहे. म्हणजे जरी का काही लोक निवडून आले नाही किंवा ज्या स्तरातील लोकांना संधी मिळाली नाही अशा लोकांना राष्ट्रपती त्या ठिकाणी नेमणूक करून त्यांना प्रतिनिधित्व बहाल करू शकतो. लोकसभेमध्ये सुद्धा आपण पाहतो की ॲग्लो इंडियन जमातीचे लोक जर त्या ठिकाणी निवडून आले नाहीत तर राष्ट्रपतीला 2 प्रतिनिधीची नेमणूक करण्याचा अधिकार त्या ठिकाणी लोकसभेवर सुद्धा असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे याचाच अर्थ आपण पाहतो की वेगवेगळ्या स्तरातील लोकांना प्रतिनिधित्व देता येतं. आपण पाहतो की विधान परिषदेवर सुद्धा शिक्षण क्षेत्र असेल किंवा कामगार क्षेत्र असेल किंवा इतर बाबतीमधले जे काही क्षेत्र आहेत अशा लोकांमधून स्थानिक स्वराज्य संस्था असतील यासारख्या विविध क्षेत्रामधून प्रतिनिधित्व देण्याची तरतूद आपल्या घटनेनं त्या ठिकाणी केलेली आहे. आणि म्हणून सर्व वर्गांना योग्य प्रतिनिधित्व देण्यासाठी द्विग्रही कायदेमंडळ हे कधीही फायद्याचं किंवा चांगलं असतं. आणि या कारणाने सुद्धा आपण पाहतो की आज अमेरिका असेल, भारत असेल, इंग्लंड असेल, स्वित्झर्लंड असेल किंवा रशिया असेल, पाकिस्तान असेल, अशा अनेक देशांनी द्विग्रही कायदेमंडळाचा स्वीकार केलेला आपल्याला दिसतो. आणि शेवटचा एक मुद्दा म्हणजे की तज्ज्ञ प्रतिनिधींनासुद्धा त्या ठिकाणी संधी आपल्याला देता येते.
या पूर्वी सांगितल्याप्रमाणे भारतीय राज्यघटनेने राज्यसभेवर काही विशेष तज्ज्ञ लोकांची नेमणूक करण्याचा अधिकार त्या ठिकाणी राष्ट्रपतीला दिलेला आहे आणि 12 आपण पाहतो की लोकांना त्या ठिकाणी राष्ट्रपती वेगवेगळ्या क्षेत्रातून कला, क्रीडा, साहित्य आणि पत्रकारिता अशा प्रकारच्या वेगळ्या क्षेत्रातून नेमण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे. त्याच पद्धतीनं घटक राज्यामध्ये राज्यपालांना सुद्धा अशा प्रकारचा अधिकार त्या ठिकाणी दिलेला आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की 12 सभासद नेमण्याचा अधिकार राज्यपालांना आहे आणि सध्या त्याची निवडणूक किंवा त्याची नेमणूक आपणाला पाहतो की होत असताना आपणाला दिसून येते. सध्या आपले महाराष्ट्राचे राज्यपाल कशा पद्धतीने त्यांची नेमणूक करतात हे आपणाला त्या ठिकाणी पाहायचं आहे आणि म्हणून कला असेल, क्रीडा असेल, साहित्य असेल किंवा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या क्षेत्रामधील तज्ज्ञ लोकांना आपणाला त्या ठिकाणी या सभागृहामध्ये नेमता येतं आणि त्यांच्या ज्ञानाचा फायदा, त्यांच्या अनुभवाचा फायदा सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी होत असतो किंवा करून घेता येत असतो. मग आपण पाहतो की सचिन तेंडुलकर असेल, रेखा असेल, नादो महानोर असेल किंवा अशा प्रकारचे जे काही लोक आहेत की ज्यांना की आपण पाहतो की वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी संधी देऊन एक प्रकारचे त्यांच्या ज्ञानाचा आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा देशाला आणि राज्याला करून घेतलेला आपल्याला दिसून येतो. तर अशा पद्धतीनं एकूणच द्विग्रही कायदेमंडळ स्वीकारण्याची ही काही प्रमुख कारणं असलेली आपणाला दिसून येतात आणि म्हणूनच आज जगातील अनेक देशांनी द्विग्रही कायदेमंडळाचा स्वीकार केलेला आहे. तर मित्रहो, आज आपण द्विग्रही कायदेमंडळाचा उदय, विकास आणि ती स्वीकारण्याची काही कारणं आपण या ठिकाणी अभ्यासली आहेत आणि याच्यानंतर आपण द्विग्रही कायदेमंडळाचे जे काही गुणदोष असतील या संदर्भामधली माहितीसुद्धा येणाऱ्या तासिकेच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. आजच्या तासिकेला आपण यापुरते थांबणार आहोत. धन्यवाद.